रूप पाहता
देवाचे द्वारी उभा क्षण भरी द्वारी उभा क्षण भरी देवाची हे 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 द्वारी उभा क्षण देवाची हे द्वारी उभा क्षण भरी देवाची हे द्वारी उभा क्षण देवाची हे द्वारी उभा क्षण देवाची हे द्वारी उभा क्षण भरी देवाची हे द्वारी उभा क्षण तेरे मुक्ती तारी साधियेला तेरे मुक्ती
देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्ती चारे साधिल्या हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र भारी बाहे सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठला देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आज मोजा डोरली तालुका हदगाव जिल्हा नांदेड या पवित्र भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा व श्री ज्ञानेश्वरी पारायण ग्रामदैवत श्री कानिफनाथ व श्री हनुमान मंदिर भगवंताच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गावकऱ्यातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा अखंड चालू झालेला हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील पहिलीची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे आणि अखंड हरिनाम सप्तेच्या निमित्ताने मोजा डोरली ग्रामवासियांनी भगवंताचं नामस्मरण घडावं चिंतन घडावं या अनुषंगाने मला निमंत्रित केलं त्याबद्दल संयोजक मंडळींचा गावकऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे। महाराज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्तेच्या निमित्ताने कीर्तन सेवेला प्रारंभ करत असताना सप्त्याची काय गरज आहे आणि त्या अनुषंगाने
आज आपण या ठिकाणी जो चिंतन शिबिराला निवडलेला अभंग आहे, जसं की कुठल्याही कार्यास प्रारंभ करत असताना त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. साधू संत मंत वेद ग्रंथ सिद्धांत सगळ्यांनी त्या भगवंताचं चिंतन मंथन नामस्मरण केलेलं आहे. आणि ह्या जीवाचा तो धर्म आहे. जाण आत्म्या धर्म तुझा, जाण कर भगवंताचे ध्यान. या न्यायानं महाराज म्हणतात, योग पीठे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुमनिंद्रये समागते तिष्ठं तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो पथया पांडुरंगा करो प्रताना माना दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बालाजी सद्गुरु दास तुका. जयाचे किल्या स्मरण होय सकळ विधींचे आदिकरण. तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे आता. ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चेराचेरी. मी कळा कसरी काही नेने बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. प्रस्तुत प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्वाची माऊली महाकारुणिक ज्ञानाचे अथांग सागर तथा वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी खऱ्या अर्थानं या भारताच्या भूमीमध्ये रचण्याचं कार्य ज्यांनी केलं, ह्या विश्वासाठी ज्यांनी पसायदान जगाला दिलं, हे विश्वाची माझे घर अशी ज्यांची तदाकार अवस्था होती, अशी ज्यांना माऊली ह्या शब्दानं ज्यांना संबोधिलं जातं, असे वारकरी संप्रदायाचं वैभव संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग. महाराज अभंगाच्या माध्यमातून देव म्हणजे काय आणि त्या भगवंताचं नामस्मरण मुखाने केल्याच्या नंतर सलोकादी 4ही मुक्ती प्राप्त होतात, असा सरसळ अभंगाचा भावार्थ आहे. विठाला